सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत तालुक्यातील नियुक्त केलेल्या शिक्षक पगार विना 3 महिन्यांपासून मानधन रखडल्याने लाडके शिक्षकांना मानधन लवकर देऊन कायमस्वरूपी करण्याची एकमुखी मागणी। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत राज्यभरामध्ये D.Ed. B.Ed. झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती। ज्या तालुक्यातील 130 जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले ते नित्य नियमानुसार आपल्या नेमणूक केलेल्या शाळेवर शिकवण्यासाठी जात आहेत, परंतु आतापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षण अंतर्गत नेमणूक केलेल्या शिक्षकांना मानधन मिळालेले नाही। मानधनाची हे शिक्षक वाट पाहत आहेत। नियुक्त केलेले शिक्षक प्रशिक्षण कालावधी वाढवण्यात यावी व सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशी नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली। सरकारने निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकले, निवडून आल्यानंतर 2,100 रुपये टाकणार असल्याचं आश्वासन दिले। त्यानुसार कार्य प्रशिक्षण योजनेतील आमच्या मागण्या देखील मान्य कराव्या अशा प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी केल्या आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा सहभागी झालेलो आहे आणि 6 महिन्याचे प्रशिक्षण आम्ही घेत आहोत। तर सरकारने आमच्याकडे ध्यान दिलं पाहिजे। त्यांनी आम्ही अपेक्षा करत नाही की त्यांनी आम्हाला हातात मानधन द्यावं, पण त्यांनी आम्हाला कंटिन्यू केलं पाहिजे। जसं त्यांनी लाडकी बहिणीसाठी योजना राबवलेल्या आहेत आणि त्यांचे शब्द पाळत आहेत, त्यांना पैसे देत आहेत दर महिन्याला, तसं त्यांनी आम्हाला पण कंटिन्यू करून जसं त्यांनी महायुतीमध्ये येऊन त्यांना आम्ही सपोर्ट दिलेला आहे तसं त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे। हीच आमची मागणी आहे की फक्त सरकारने पूर्ण करावी। तसं अजून 5 वर्षांनी जो निवडणूक येईल तेव्हा पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, पण त्या अगोदर तुम्ही आम्हाला थोडा सपोर्ट द्या, आम्हाला कंटिन्यू करा आणि कायमस्वरूपी कसं ठेवता येईल याचा विचार तुम्ही प्लीज कळकळीने विनंती करतो करा। पहिला पगार आमचा 3 महिन्यापासून पगार झाला, 3 महिन्यापासून रेडी झालं, पगार वगैरे अजून 3 महिन्याला नाही। तालुक्यात किती शिक्षकांचे नियुक्त झाले? तालुक्यात 124 शिक्षकांचा नियुक्त झाला, तर आपला अजूनपर्यंत एकही पगार हो एकही पगार झाला। काय शासनाकडनं काय मागणी? शासनाकडनं मागणी अशी आहे की आमचे पगार वेळेवर व्हायला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे आमची की आम्हाला जो प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे ते 6 महिन्याचा तो वाढवून मिळावा। आणि तिसरी मागणी अशी आहे की आम्हाला कायम करण्यात यावं। याप्रमाणे आम्ही शासनाच्या निवडणुकीच्या काळामध्ये शासनाच्या पाठीमागे कंपनी उभी होत्या, तसेच शासनाने आता आणि पूर्ण सत्तेमध्ये आपलं सरकार आलेलं आहे, त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला पूर्ण आमच्या पाठीमागे उभं राहून आम्हाला कायम करावं ही आमची मागणी आहे। असे सर्व आमचे 124 शिक्षक आहेत प्रत्येक शाळेत जिल्हा परिषदेला, तर आमचे सर्व 23 शिक्षकांच्या मागणी अशी आहे की आम्हाला कायम करण्यात यावं।